आणि आता बातमी आहे कॅबिनेटच्या अनेक निर्णयांसंदर्भातली गोसेखुर्द प्रकल्पासाठी 18,000 कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे आणि त्यासोबतच सिंचन प्रकल्पासंदर्भात देखील महत्त्वाचा निर्णय झालेला आहे। राष्ट्रवादीला दणका मिळाला कारण 95 सिंचन प्रकल्पाचे टेंडर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। रश्मी पुराणिक आपल्या सोबत आहेत आपले प्रतिनिधी। रश्मी, या दोन निर्णयांबद्दल तुझ्याकडे काय माहिती आहे सविस्तर? अश्विन, आपण बघतो की गोसीखुर्द प्रकल्प हा जो केंद्राने मान्य केलेला प्रकल्प आहे आणि ज्याची 80% जी निधी आहे तो केंद्र देतो, ह्याची जी आता किंमत आहे ती तब्बल 18,000 करोड पर्यंत गेलेली आहे आणि त्याची जी सुधारित सुप्रमा आहे त्याला आज कॅबिनेटने मान्यता दिलेली आहे। त्याचप्रमाणे आपण असं बघतो की कोकण, मराठवाडा आणि विदर्भ ह्यातील जे तब्बल 19 प्रकल्प आहेत त्याच्या 95 ज्या निविदा काढल्या होत्या आणि ज्यामध्ये आपण बघतो की अनेक अनियमितता आढळून आली होती। त्यामुळे हे सर्व जे प्रकल्प आहेत जे एसीबीच्या अंतर्गत आहेत आणि ज्याची तपासणी सुरू आहे ते जे प्रकल्प आहेत त्यांच्या ह्या निविदा देखील आज रद्द केलेल्या आहेत। कॅबिनेटमध्ये हा महत्त्वपूर्ण निर्णय झालेले आहेत। त्यामुळे आपण बघतोय की जेव्हा आघाडी सरकार होतं आणि ह्या प्रमाणावर जे मोठे निर्णय झाले होते, जे स्वतः एसीबी त्याची तपासणी करत होती, त्यामुळे खूप मोठा जो दणका आहे तो राष्ट्रवादीला बसलेला आहे। अश्विन, रश्मी, धन्यवाद या माहितीबद्दल।